जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती. तर आज आपण टेक्स्ट इफेक्ट कसा बनवायचा ते शिकणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब आणि झेडआर्चर आणि इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे 3 ॲप्लिकेशन लागणार आहे. या तिन्हीची लिंक प्लस मटेरियल या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून डाउनलोड करून घ्या. त्यानंतर झेडआर्चर ॲप ओपन करा. त्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे आणि आपण टेक्स्टची झिप फाईल दिलेली आहे, त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट हिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पिक्सेल लॅब हे ॲप ओपन करायचं आहे. त्यानंतर इथे टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲड फॉन्टवरती क्लिक करायचं, फॉन्टवरती क्लिक करायचं आणि इथे क्लिक करायचं ॲड फॉन्टवरती. त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट केलेल्या झिप फाईलच्या फोल्डरला ओपन करायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. इथे ॲड डायरेक्टलीवरती क्लिक करायचं. त्यानंतर या फॉन्टला सिलेक्ट करायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं. त्यानंतर इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप ओपन करायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल त्यानंतर मग AMS इंडिया फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक करायचं. त्यानंतर कीबोर्ड ओपन होईल, तर मराठीमधलं कीबोर्ड ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे शिव टाईप करायचं आहे आणि इथे क्लिक करायचं आहे. कॉपीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पिक्सेल लॅब परत ओपन करायचं आहे. त्यानंतर इथे एडिटवरती क्लिक करायचं आहे आणि इथे शिव पेस्ट करायचा. इथे थोडाफार चेंजेस करायला लागेल. इथे आयच्या अगोदर ए लिहायला लागेल आणि थोडी स्टार्टिंगला फेस आणि एंडिंगला स्पेस द्यायचे. त्यानंतर या टेक्स्टला मोठं करून घ्यायचं. त्यानंतर काही अशा प्रकारे आपलं टेक्स्ट होईल. त्यानंतर इथे टेक्स्चरवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक झिप फाईलमध्ये टेक्स्चर दिलेलं आहे, ते टेक्स्चर ओपन करायचं आहे. तर काही अशा प्रकारचं टेक्स्चर तुम्हाला झिप फाईलमध्ये दिलेलं आहे. तर राईटवरती क्लिक करायचं आहे. मेन्शन रेशोला एनेबल करायचं आहे. त्यानंतर इथे 115 करून घ्यायचं. राईटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर शॅडोवरती क्लिक करायचं आहे, एनेबल करायचे आणि इथे ब्लर रेडियसला 2 वरती ठेवायचं आहे. इथे ऑफसेट एक्सला 2 वरती ठेवायचं आहे आणि ऑफसेट वायला 2 वरती ठेवायचं आहे. त्यानंतर इथे यावाला कलर ॲड करायचा आहे. तुम्ही इथून स्क्रीनशॉट टाकून इथे एडिट करून काही अशा प्रकारे लिहून या कलर ॲड करू शकता. त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे. इनर शॅडोवरती क्लिक करायचं आहे, एनेबल करायचे. त्यानंतर ब्लड रेडियस 3 वरती क्लिक करायचं आहे. ऑफसेट एक्सला 4 वरती ठेवायचं आहे आणि ऑफसेट वायला 4 वरती ठेवायचं आहे आणि इथला कलर अशा प्रकारे घ्यायचा. इथे तुम्ही कलर कसा टाकला आहे तो बघू शकता. इथे टाईप करून ओकेवरती क्लिक करून ओके करायचं आहे. त्यानंतर बॅकग्राऊंडचा कलर व्हाईट करून घ्यायचा आहे आणि आपल्या शॅडोचा जो स्ट्रोक आहे त्याला जरा ब्लर रेडियसला 1 वरती ठेवायचा. काही अशा प्रकारे. त्यानंतर याला कॉपी करायचं आहे, इथे ठेवायचं आहे. इंडिया फॉन्टमध्ये परत यायचं आहे. इथे जयंती टाईप करायचं आहे. जयंतीवरचा टिंब काढून घ्यायचा आहे, कन्वर्ट करायचं आहे, कॉपी करायचं आहे. परत इथे यायचं आहे, एडिटवरती क्लिक करून स्पेस द्यायचे आहे. ते टीच्या अगोदर हे टाकायचं आहे. स्टार्टिंगला एक स्पेस आणि लास्टला एक स्पेस देऊन ओकेवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. त्यानंतर इथं आपला टिंब द्यायचा आहे. तर इम्पोर्ट इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक इमेज दिलेली आहे, त्या इमेजवरला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे.
अशी ती इमेज आहे. फक्त एवढा स्क्वेअर इम्पोर्ट करून घ्यायचा. क्रॉपवरती क्लिक करायचं आहे. इथे सर्कलला सिलेक्ट करायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करायचं आहे. 2 वरती ठेवायचं आहे आणि याची साईज कमी करून घ्यायची. 5 वरती ठेवायची. त्यानंतर याला प्रॉपर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. काही अशा प्रकारे बॅकग्राऊंड इथे इम्पोर्ट करायचं आहे. त्यानंतर हे वाला बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. रिलेटिव्ह साईजला फुल करायचे आणि टू बॅकवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला टेक्स्ट एडिट झालेला आहे. तर इथे तुम्ही याला सेंटरमध्ये घेऊ शकता. काही अशा प्रकारे ॲडजस्ट करून सेंटरला ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही या दोन्ही लेअरला असं सिलेक्ट करून इथे क्लिक करून पण ॲडजस्ट करू शकता. काही अशा प्रकारे. तर आपला टेक्स्ट अशा प्रकारे झालेला आहे. त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करायचं आहे. डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवायचं. सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करायचं. तरीसुद्धा मित्रांनो तुम्हाला टेक्स्ट एडिट करता येत नसेल तर मी PLP फाईल दिलेली आहे. ती PLP फाईल तुम्ही डायरेक्ट इम्पोर्ट करू शकता. इथे 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. ओपन .plp वरती क्लिक करायचं आहे. .plp वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या डाउनलोड फोल्डरला परत ओपन करायचं आहे आणि इथे तुम्हाला PLP दिलेली आहे. इथे क्लिक करून तुम्ही ओपन आणि ॲड केली तर डायरेक्ट PLP अशा प्रकारे ओपन होऊन जाईल. तुम्ही इथून एक्सपोर्ट करू शकता इमेज. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.